दिवसाची सुरुवात अशी बरोबर एक स्त्री एका कोल्ड रूममध्ये काम करत असते. कोल्ड रूममध्ये ज्या ठिकाणी मटण मांस वगैरे ठेवलं जातं त्या ठिकाणी तिचं काम होतं की ती हिशोब वगैरे ठेवायची. संध्याकाळी निघताना परत सर्व पेट्या ती कोल्ड रूममध्ये ठेवायची, त्याचा हिशोब करायची आणि मग ती तिथून जायची. एक दिवस काय झालं की ती सर्व संध्याकाळी निघून गेल्यानंतर तिने हिशोब करण्यासाठी कोल्ड रूमचा दरवाजा उघडला आणि ती आत गेली. परंतु ती चुकून तिने तिची चावी तिच्या बाहेर टेबलावरच ठेवली आणि दरवाजा ॲटोमॅटिक लॉक झाला आणि ती आतमध्ये अडकली. तिच्याकडे चावी नव्हती म्हणून ती परत बाहेर येऊ शकत नव्हती. मग शेवटी तिने विचार केला की आता काय करावं, की आता मी मरणार ह्या ठिकाणी, कारण टेम्परेचर आतमध्ये खूप कमी होतं रात्रभर, कारण उद्या सकाळीच सर्व लोक येतील. परंतु 1 तासाने काहीतरी तिला बाहेर आवाज आला आणि थोड्या वेळाने त्या कोल्ड रूमचा दरवाजा उघडला आणि तिने बघितलं तर बाहेर तो वॉचमॅन उभा होता. त्याने तिला बाहेर काढलं, थोड्या वेळ बसवलं, गरम चहा दिला आणि मग निघताना तिने त्याला विचारलं की तुला कसं काय माहिती की मी आतमध्ये अडकली आहे. आणि तो वॉचमॅन तिला म्हणाला की मॅडम, की तुम्ही अख्ख्या फॅक्टरीमध्ये अशा एकच आहात की ज्या माझ्याबरोबर रोज बोलता. सकाळी आल्यावर मला गुड मॉर्निंग करतात, माझी विचारपूस करतात, परत संध्याकाळी जातानासुद्धा तुम्ही मला गुड इव्हिनिंग करतात आणि माझी विचारपूस करतात आणि माझी ख्यालखुशाली बघतात, माझ्या घरांबद्दल विचारतात. आणि आज तुम्ही नेहमीप्रमाणे आलात, माझ्याबरोबर बोललात, गुड मॉर्निंग केलं, परंतु तुम्ही परत निघताना सर्वजण गेले परंतु तुम्ही मला दिसला नाही आणि तुम्ही मला गुड इव्हिनिंग न करता, माझी विचारपूस न करता कधी जाणारच नाही असा मला पूर्ण विश्वास होता. आणि मला थोडीशी काहीतरी गडबड वाटली आणि म्हणून मी आतमध्ये आलो. मला थोडासा संशय आला कारण तुमची चावी टेबलावरच होती आणि म्हणून मी त्याच्याने हे कोल्ड रूम उघडलं. आणि तिला खूप आश्चर्य वाटलं की तिच्या छोट्याशा एका साध्या वागणुकीने, चांगल्या वागणुकीने तिचा जीव वाचला होता. आपल्या रोजच्या चांगुलपणा आहे तो कधीही वाया जात नाही. आजचं देवाचं वचन आपल्यासाठी हे आहे, मत्ते कृषी वर्तमान ह्याचा 5वा अध्याय 7वं वचन, गॉस्पल ऑफ मॅथ्यू चॅप्टर 5 and verse 7. जे दयाळू ते धन्य, कारण त्यांच्यावर दया होईल. परमेश्वर करो आजचा दिवस तुमचा आशीर्वादित करो.